नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। माझ्या आईच्या हातची ती शेवग्याच्या शेंगाची भाजी, त्याच अस्सल गावरान चवीची शेवग्याच्या शेंगाची भाजी आज आपण झटपट कुकरमध्ये कशी बनवायची हे पाहणार आहोत। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि कोणताही जास्तीचा पसारा न करता झटपट ही रस्सा भाजी तयार होते। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला जरासुद्धा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। तर शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी 4 ते 5 शेंगा अशा पद्धतीने कट करून घेतल्यात। कट करताना निघेल तेवढी याची साल काढून घ्यायची। तर इथे मी बोटभर लांबीच्या या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत। तर शेंगा थोड्या मी जास्तच कट करून घेतल्यात कारण मला रश्श्यामधल्या शेंगा ज्या असतात ना त्या चोकून खायला खूपच आवडतात। माझ्यासारख्या तुम्हाला कुणाला आवडतात शेंगा खायला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून आणि अगदी 2 चमचे पाणी घालून छान असं वाटण तयार करून घेतले। त्याचबरोबर इथे मी 1-2 चमचे हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवले। तर हरभऱ्याची डाळ घालून ही रस्सा भाजी एकदा नक्की करून पहा, खरंच चवीला खूप मस्त लागते। तर ही सगळी तयारी करूपर्यंत एक 10 मिनिटं ही डाळ मी भिजत ठेवले। तर आज आपण ही रस्सा भाजी कुकरमध्ये झटपट तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवरती मंद आचेवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलाय। कुकर चांगला गरम झाला की यामध्ये पळीभर तेल घालायचंय। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचं। जिरे आणि मोहरे चांगले तडतडू द्यायचे म्हणजे खमंग फोडणी तयार होते। त्याचबरोबर अगदी पाव चमचा हिंग घालू आणि हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा। तर आता कांदा देखील मंद आचेवरती हलकासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तेव्हा तुम्हाला अस्सल गावरानी बेत करायचा असेल ना तर ही पद्धत अगदी उत्तम आहे कारण ही रस्सा भाजी अगदी झटपट बनते। तर इथे बघा कांदा चांगला भाजला गेलाय। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण। तर आता हे देखील एकदा अर्धा मिनिट कांद्यासोबत परतून घेऊया। तर शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर अशी प्रथिने, फायबर आणि जीवनसत्वे असतात, त्यामुळे शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत। तर इथे बघा एक अर्धा मिनिट मी हे वाटण परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो देखील हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर ही जी भाजी आहे ना बनवायला जेवढी सोपी आहे ना तेवढीच खरंच चवीला खूपच मस्त लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसा झालाय तो। तर आता टोमॅटो चांगलं मऊ झालं की यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, त्यासोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे घरगुती लाल तिखट। तुम्ही याऐवजी कोल्हापुरी मसाला किंवा मालवणी मसाला सुद्धा रश्श्यामध्ये घालू शकता, मस्त चव लागते। तर आता हे सगळे जे मसाले आहेत ते चांगले असे परतून घेऊया म्हणजे मसाल्याचा कच्चापण आहे तो कमी होईल। आता याचमध्ये आपल्याला जी भिजवून घेतलेली डाळ होती ती देखील घालायची। डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये घालायची। त्याचबरोबर अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी घालते। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं म्हणजे जे काही भांड्याला वाटण लागलेलं ते देखील यामध्ये जाईल। तर आता हे देखील चांगलं एकदा हलवून घेऊया आणि आता यावरती झाकण ठेवून फक्त 1 मिनिट आपल्याला याची तेल सुटेपर्यंत वाफ काढून घ्यायचे। तर इथे बघा 1 ते 1.5 मिनिटं मी याची छान अशी वाफ काढून घेतले। आहा, झाकण उघडताच ना खरंच अप्रतिम वास आला म्हणता। तर छान असं याला तेल सुद्धा सुटलेला आहे। हा चमचमीत मसाला आपला तयार झालाय। तर आता हे चांगलं एकदा खालून हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण ज्या कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या देखील घालायचे।
तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगायला विसरले, शेवग्याच्या शेंगा जेव्हा आपण घेतो ना तेव्हा त्या अगदीच बारीकसर किंवा अगदीच मोठ्या नाही घ्यायच्या, मीडियम साईजच्याच शेंगा घ्यायच्या, म्हणजे त्यामध्ये जो गाभा असतो ना तो खायला मस्त लागतो. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्या ज्या शेंगा आहेत या एकदा मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे मसाले जे आहेत ते या शेंगामध्ये छान आतपर्यंत मुरले जातील. जर तुम्हाला याची सुकी भाजी बनवायची असेल ना तर पाणी अगदी थोडंसं घालायचं, म्हणजे आपली सुकी भाजीसुद्धा तयार होते. तर आता लगेच यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरजेनुसार गरम पाणी. तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते की आपण जेव्हा कोणता रस्सा बनवतो तेव्हा त्यामध्ये गरमच पाणी घालायचं, म्हणजे रश्श्याची चव वाढते आणि त्याला तर्री देखील खूप मस्त येते. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, यामुळे छान असा रश्श्याला दाटसरपणा येतो. तर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घ्यायची. तर इथे बघा रश्श्याला चांगली उकळी आले. आता यावरती झाकण लावून मध्यम आचेवरती फक्त 1 शिटी काढून घ्यायची आहे, अगदी जास्त शिटी नाही करायची, कारण शेंगा ज्या आहेत त्या पटकन शिजतात. तर हे बघा इथे आपली ही शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी तयार झाले. अगदी परफेक्ट टेक्स्चर आले आणि फक्त 1 शिट्टीमध्ये देखील या शेंगा छान अशा शिजल्या गेल्यात. अगदीच मऊ देखील शिजवायच्या नाहीत, म्हणजे खाताना चांगल्या लागत नाहीत. तर अगदी परफेक्ट टेक्स्चर आले, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील नाही, म्हणजे भाकरीवरती चुरून खाण्यासाठी हा रस्सा अगदी परफेक्ट आहे. तर आता सगळ्यात शेवटी यावरती आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. तर हा झणझणीत रस्सा तुम्ही गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. कमाल लागतो आणि अगदी झटपट बनतो, त्यामुळे आपला वेळ देखील वाचतो आणि चव देखील येते. तर आता हा गरमागरम शेवग्याच्या शेंगाचा रस्सा आपण सर्व करूया. तर याआधीही मी तुमच्यासोबत भरपूर अशा भाज्या कुकरमध्ये झटपट कशा बनवायच्या याचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी एकदा झटपट कुकरमध्ये नक्की करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.